उत्तरं य समुद्रस्य हिमालयश्च दक्षिणं तद भारतनामं भारतीय यत्र संहिता. ज्या देशाच्या उत्तरेकडे समुद्र, हिमालयाकडे दक्षिण आहे, अशा भारत देशात आपण राहतो. त्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा सर्व क्रांतिकारकांना माझा मानाचा मुजरा असे बोलून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज आहे 26 जानेवारी. या 26 जानेवारी संविधान दिवस. या दिवशी आपल्या सर्वांना या नॅशनल फेस्टिवलच्या खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशावर इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो. आपल्या देशावर मग कुठल्याही देशाचे राज्य नव्हते. राज्यकारभार जसं आपल्या शाळेला डिसिप्लिन रूल्सची गरज असते, तसंच आपल्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी काही नियमांची अटींची गरज असते. त्यामुळे जे नियम ज्या पुस्तकात लिहून ठेवले त्याचं नाव आहे संविधान. म्हणून आपल्या देशाला राज्यकारभार करण्यासाठी संविधानाची गरज होती. अशा आपल्या नेत्यांना भासू लागले तेव्हा त्यांनी संविधान तयार करायचं ठरवलं. इंग्रजांनी 1946 मध्ये सांगितलं होतं की त्यांनी आपल्याला 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य देतील. मग त्यावेळेस इंग्लंडमध्ये लिबरल पार्टी यांची सत्ता आली. त्यांनी आपल्या भारताच्या बाजूने कल दिला की आपल्या देशाला त्यांनी स्वातंत्र्य देऊ म्हणून. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी त्यांच्या 3 कॅबिनेट मंत्र्यांना आपल्या भारतामध्ये पाठवलं. त्याच्यामध्ये होते क्रिप्स, लॉरेन्स आणि अलेक्झांडर. ह्या तिघांची मिळून होती कॅबिनेट मिशन अशी एक म्हणजे तिघांची कॅबिनेट मंत्री होते. ते तिघं भारतात आले. त्यांनी आपल्या देशात मग त्यांनी 2 कंडिशन सांगितल्या. पहिली कंडिशन म्हणजे आपला देश आपल्या देशात पूर्णपणे आपलं संविधान जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत अंतरिम सरकार राहील आणि म्हणजे फायनल डिसिजन त्यांचं असेल. म्हणजे देश स्वातंत्र्य झाला पण तरी पण अंतरिम सरकार त्यांचं होतं. आणि दुसरी कंडिशन होती संविधान तयार करणे. जोपर्यंत पूर्ण संविधान तयार करत नाहीत तोपर्यंत इंग्रजांचं आपल्यावर अंतरिम राज्य होतं. म्हणून आपल्या देशात गरज होती ती म्हणजे संविधान तयार करण्याची. मग आता संविधान तयार करायचं कसं? मग त्यासाठी आपल्या देशात 1947 ला इलेक्शन घेतलं. इलेक्शन कसं झालं? अप्रत्यक्षरित्या इलेक्शन झालं. त्या इलेक्शन मध्ये 389 सदस्य निवडून आले. 389 सदस्यामध्ये मग त्यांनी संविधान तयार करायला सुरुवात केली. मग त्यानंतर 1946 ते 1947 पर्यंत एका वर्षात 389 सदस्य होते. पण 15 ऑगस्ट दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान त्यापासून विलग झाला. मग 389 सदस्यामधले काही सदस्य पाकिस्तानमध्ये गेले, निवडून आले. मग उरले 299 आणि मग पुन्हा असं खूप संविधान तयार करत 1950 येऊन गाठलं. 1950 ला 26 नोव्हेंबर 1950 रोजी आपलं संविधान लिहून पूर्णपणे तयार झालं. पूर्णपणे तयार झालं. त्यावेळी सर्व सदस्य होते 284. त्या 284 जणांनी पूर्ण संविधान लिहून तयार केलं. त्यामध्ये आपला देश कसा चालणार याविषयी कसं चालणार, राष्ट्रपती कसे निवडून दिले जाणार, पंतप्रधान कसे निवडून झाले याविषयी सगळी माहिती आहे. त्या कलमात एकूण 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूच्या होत्या. पण सध्या 495 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत. पण शेवटचं कलम याचा नंबर फक्त 395 आहे. जे मध्ये वाढवलेले कलम आहेत ते मध्ये ऍड केलेले आहेत. म्हणून 395 हा शेवटचा कलम आहे. अशा रीतीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान लिहून तयार झालं. पण 1929 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर सांगितलं होतं की आता आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे आणि ते आपण मिळवूच. मग त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक वर्षी आपण हा आपला झेंडा फडकवायचा आणि त्या झेंडा फडकवायचा आणि हा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम
250 हे त्यांनी ठरवलं. मग त्यांनी त्या दिवशी ठरवलं की यापासून एक वर्ष पुढं शेवटच्या महिन्यातील शेवटच्या रविवारी आपण हा झेंडा फडकवायचा हे त्यांनी ठरवलं त्या दिवशी. मग त्या पुढच्या वर्षी येणारी ज्या पुढच्या वर्षी रविवार दिवस होता आणि त्या दिवशी तारीख होती 26 नोव्हेंबर 1950. मग त्या दिवशीपासून त्यांनी झेंडा फडकवायला सुरू केली. सगळ्या आपल्या तरुणांनी, देशातल्या क्रांतिकारकांनी. मग त्या दिवशीपासून जी प्रथा सुरू झाली की हे झेंडा फडकवण्याची ती आपला देश स्वातंत्र्य ह्या दिवसाची आठवण म्हणून आपल्या देशातील लोकांनी मोठ्या महान पुरुषांनी असं ठरवलं की एवढ्या मोठ्या क्रांतिकारकांची आठवण, त्यांनी फडकवलेला झेंड्याचा दिवस हे आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावं म्हणून त्यांनी फक्त 9 कलम 49 ला केली आणि उरलेले 300 उरलेले कलम सगळे त्यांनी 26 जानेवारी 1950 दिवशी लागू केले. मग ज्या दिवशी पूर्ण संविधान अंमलात केले आपल्या लोकांनी, ज्या दिवशी आपलं संविधान पूर्ण सगळे कलम 395 आपण ज्या दिवशी सर्व जनतेने अंगीकृत केले आणि आपण ज्या दिवशी संविधानाच्या अधीनत्वात खाली आलो तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. या दिवशी सर्व जनतेने संविधान अंगीकृत केले आणि आपण ठरवलं की आपण आता संविधानाच्या अधीन राहून सर्व कार्य करायचं. म्हणून आपण 26 जानेवारी 1950 हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या देशात परेड होतो, लाल किल्ल्यावर परेड होतो. परत प्रत्येक राज्याची झाकी तयार करून त्या दिवशी दाखवली जाते. आपल्या देशाकडे शक्ती किती आहे, आपली मिलिटरी पॉवर किती आहे ते त्या दिवशी शक्ती प्रदर्शन केलं जातं. आपण सर्वांनी या दिवशी प्रतिज्ञा करू की सर्वांनी स्वच्छता अभियान आपला देश स्वच्छ राखूया. फक्त देशभक्ती म्हणजे झेंडा फडकावला म्हणजे देशभक्ती नाही. आपण आपला देश स्वच्छ ठेवूया अशी आपण आज प्रतिज्ञा करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.